नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल रानभाजी, ती म्हणजे बारीक चिवळची भाजी। त्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी बारीक चिवळ घेतलेली आहे, 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत। ह्या भाजीसाठी कांदा जास्त असला तर तो चांगला लागतो। थोडीशी कैरी मी बारीक कट करून घेतलेली आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि बेसन घेतलेला आहे 1 वाटी। बेसन जर आपल्याला भाजीत जास्त लागलं तर ते आपण अजून वाढवू शकतो। तर सगळ्यात आधी मी ही चिवळ आहे ती आपण धुवून घेऊया। एका पॅनमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। यात टाकत आहे मी मोहरी आणि जिरं। आता यात टाकत आहे मी कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित असा लालसर परतून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित लालसर परतून झालेला आहे। आता मी लसूण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतला होता, तो यात घालत आहोत आपण। लसूण सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यात घालत आहे मी आपण जी कैरी बारीक चिरून घेतली होती, ती कैरी यामध्ये मी घालत आहे। कैरीला सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 1-2 चमचे लाल तिखट टाकत आहे, तसंच 2 चमचे धनेपूड टाकत आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता ह्या स्टेजला आपण आपली भाजी धुवून घेतली होती स्वच्छ। पहा, पूर्ण पाणी मी यामधून काढून घेतलेलं आहे। आता ही भाजी आपण यामध्ये घालत आहोत आणि भाजी व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। चिवळच्या भाजीची पानं लवकर शिजतात, पण त्या काड्या शिजायला थोडासा वेळ लागतो। तर यावर ठेवत आहे मी झाकण। 2 ते 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचे। जास्त वेळ झाकण ठेवलं या भाजीवर तर त्याला पाणी सुटते। आपल्याला जास्त पाणी सुटलेलं पाहिजे नाही आहे या भाजीला। भाजी आपली एकदम कोरडी अशी झाली पाहिजे। थोडा वेळ मी झाकण ठेवते आणि नंतर बाकीची भाजी मी तशीच होऊ देणार आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। मी आता यावरून झाकण काढून घेत आहे। भाजीला एकदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पहा, थोडंसं पाणी इथे सुटलेलं आहे। आता आपल्याला बिना झाकणाची ही भाजी थोडा वेळ तशीच होऊ द्यायची आहे, अगदी मंद आचेवरती। आता इथे ह्या स्टेजला मी टाकत आहे यामध्ये चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यानंतर अजून ह्या भाजीला पाणी सुटते, तर ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अजून 2 ते 5 मिनिटं भाजी आपल्याला मंद आचेवरती बिना झाकण ठेवताच होऊ द्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। पहा, भाजी एकदम अशी कोरडी आपली इथे झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन। सध्या मी 3 ते 4 चमचे बेसन घालत आहे। लागलं तर अजून बेसन आपण घालूया यामध्ये। बेसन सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी। इथे अजून थोडंसं बेसन मी यात घालत आहे। 1-2 चमचे बेसन मी घालत आहे यामध्ये। हे आता व्यवस्थित परत मिक्स करून घेत आहे। पहा, इथे पूर्ण 1 वाटी बेसन काही लागलेलं नाही आहे। आपण जेवढं बेसन घातलं होतं तेवढंच पुरेसं आहे। आता ह्या बेसनाला आपल्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे। 1-2 ते 3 मिनिटं मी यावर झाकण ठेवत आहे आणि आपल्या बेसनाला व्यवस्थित अशी वाफ येऊ देत आहे। 1-2 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून आता आपण पाहूया। व्यवस्थित अशी वाफ आपल्या भाजीला आलेली आहे। पहा, एकदम अशी कोरडी भाजी झालेली आहे। जेव्हा आपण भाजी टाकली होती शिजायला तेव्हा किती मोठी दिसत होती आणि ती केवढीशी झालेली आहे। तर तयार आहे आपली चिवळची भाजी। आता यावरून टाकत आहे मी कोथिंबीर। अतिशय हेल्दी अशी भाजी आहे, रानभाजी आहे आणि फक्त उन्हाळ्यातच ही भेटते आणि शरीरासाठी खूप थंडी अशी ही भाजी आहे। म्हणून उन्हाळ्यात स्पेशली ही भाजी खायलाच पाहिजे। तुम्हाला ही माझी चिवळची भाजी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।